मंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले। विशेष म्हणजे धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुक्काम एकाच हॉटेलमध्ये असल्याचं कळतंय। त्यामुळे अधिवेशनाआधी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदावरून डावललेलं नाही तर वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही विरोधक करताय। त्यामुळे आता अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये काय चर्चा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। मंत्री धनंजय मुंडे राष्ट्रवादीच्या अधिवेशनासाठी शिर्डीमध्ये दाखल झाले। विशेष म्हणजे धनंजय मुंडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुक्काम एकाच हॉटेलमध्ये असल्याचं कळतंय। त्यामुळे अधिवेशनाआधी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये चर्चा होण्याची देखील शक्यता आहे। धनंजय मुंडेंना पालकमंत्री पदावरून डावललेलं नाही तर वाल्मिक कराड प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही विरोधक करताय। त्यामुळे आता अजित पवार आणि धनंजय मुंडेंमध्ये काय चर्चा होते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल।